आज महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। सभेच्या ठिकाणी आमदार रोहित पवार पोहोचलेले आहेत। दादा, आज तीनही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज भरला जाणार आहे। या तीन मतदारसंघामध्ये विजयाची खात्री 100% आहे। फक्त आम्हालाच खात्री असं नाही, आयबीचा रिपोर्ट असा चर्चेत आहे जो केंद्र सरकारने केलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीला एक सुद्धा मिळत नाही, सर्व जागा महाविकास आघाडीला मिळतात। त्यामुळे आमचा तर सर्वे आहेच, आम्ही लोकात आहोत, तो आत्मविश्वास आहेच। पण पलीकडे जो सर्वे त्यांनी केलेला आहे, नंतर पोलिसांकडून काढलेला आहे, त्यात महायुती म्हणजे बीजेपी आणि मित्रपक्ष हे निगेटिव्ह दिसतात। काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जवळपास 1.5 तास गुप्त बैठक झाली। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांकडून समजवण्यात आलं की मनामध्ये कोणतीही खटखट ठेवू नका, 25 वर्ष संघर्ष केलेला आहे, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय, त्याच्यामुळे दादा आपल्यासोबत आलेले आहेत। सुनेत्रा वहिनींचं जोरदार पद्धतीनं काम आता काय आहे की जेव्हा मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात 70,000 कोटीचा घोटाळा नाही तर इतर गोष्टीबद्दल बोलत होते, नाही तर अजितदादांनी पूर्वी केलेले वक्तव्य हेच बीजेपीचे कार्यकर्ते मोबाईलवर बटणं दाबून दाबून त्यांची बोटणं दुखली असतील। आता ते दादांच्या बाजूलीचा प्रचार करत असते, म्हणजे भाजपचा जो विचार आहे किती फसवाय बघा। आधी वेगळी भूमिका, आता वेगळी भूमिका। पण भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांशी आमची चर्चा झाली, ते काय प्रचार करतील असं वाटत नाही, पण त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार नाही। पण आम्ही जे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत ते भक्कमपणे आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे आहोत। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। देवेंद्र फडणवीस बैठकीमध्ये असं म्हणाले की आतापर्यंत शरद पवारांसोबत अनेक बैठका झाल्या, शरद पवार बाजूसोबत यायला तयार होते, 48 तासाचं सुद्धा सरकार टिकलं असतं, मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवाने विरोधामध्ये गेला। दादांनी त्यावेळी शब्द दिलेला होता, दादा परत आपल्याकडे आलेले आहेत, शरद पवार सातत्यानं आपली भूमिका बदलायची, त्यामुळे अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला असं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले। त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही भाषणामध्ये माईकवर धनगर आरक्षण देणार होता पहिल्या कॅबिनेटमध्ये, तिथं तुम्ही समाजाला फसवलं, मराठा समाजाला सुद्धा अनेक वेळा अडचणीत आणलं, इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या राज्यातील असं तुम्ही बोलला आणि सगळीकडे तुम्ही खोटं ठरला। भाषणात लोकात बोलून सुद्धा तुम्ही खोटे ठरला, लोक तुम्हाला खोटं बोलणारा नेता म्हणतात। आता तुम्ही काही बोलला तर लोक तुमचा विश्वास ठेवतील असं वाटतं, तुम्ही वेगळ्या लेवलला आहात, लोक योग्य लेवलला योग्य कार्यक्रम भाजपचा आणि मित्रपक्षाचा करतील। ते असं म्हणतायत की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अजूनही विश्वास नव्हता की जोपर्यंत घरातला व्यक्ती उभा राहणार नाही तोपर्यंत लोकांना सुद्धा पटणार नाही की खरंच फूट पडलेली आहे किंवा लोकांमध्ये जो विरोध होतोय तो स्पष्टपणे दिसेल, म्हणून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली। सुरुवातीपासूनच म्हणणं होतं की एकतर अजित पवारांना किंवा सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्या, त्याशिवाय हे कळणार नाही। आमचं हेच मत आहे की भाजपने मुद्दामून मागे लागून पवार विरुद्ध पवार करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे। चंद्रकांत दादांनी सुद्धा सांगितलेलं खरे निशाणा हे आदरणीय पवार साहेब आहेत, त्यामुळे ही लढाई साहेब वर्सेस भाजप आहे। आणि त्याच्याच बरोबर हा जो काही कुटुंब फोडायचा, कुटुंबातल्याच व्यक्तींमध्ये वाद घालायचा, ही जी प्रवृत्ती आहे ना बीजेपीची, त्याला उत्तर सामान्य लोक मताच्या माध्यमातून देतील। भाजपचे नेते प्रचार करतायत, बारामती लोकसभेमध्ये अजूनही त्यांना आत्मविश्वास येत नाही। अजितदादांच्या विरोधात हे सर्व जे भाजपचे नेते आहेत खूप काय बोलले होते, त्याच्याबरोबर शिंदे गटाचे नेते म्हणजे आपले पुरंदरचे काय नाव शिवतरे साहेब हे बोलले होते। आता दादांच्या विरोधात बोलल्यानंतर, एवढं बोलल्यानंतर प्रचार कसा करायचा, पण ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे। आणि शेवटी बीजेपीचे किती लोक ऐकतील माहित नाही, पण वरून आदेश आलाय दादांना ऐकायचं, उमेदवारी द्यायची घरात, तो आदेश तर अजितदादांनी ऐकलाय, पण बीजेपीचे किती ऐकतील हे सांगता येणार नाही। सगळ्यात दादा बोलताना असं म्हणतायत की बटणं जी आहे ती कचा दाबा, म्हणजे निधी सुद्धा भरपूर देता येईल, तुम्ही जोपर्यंत बटणं दाबणार नाही म्हणजे मला सुद्धा हात आकडता नंतर घेता येणार। अजितदादा 2 प्रकारचा निधी म्हणत असतील, एक निधी त्यांची जी मलिदा गँग आहे, मित्र आहेत सगळे जे पैशाली बलाढ्य झालेत, त्या निधीबद्दल ते बोलतायत का सरकारकडनं आलेल्या निधीबद्दल? या दोन्ही निधीबद्दल इलेक्शनच्या काळामध्ये दादा बोलत असतील तर त्यांच्यावर
इलेक्शन कमिशनने नक्कीच योग्य अशी कारवाई करावी. तुम्ही मतं विकत घेण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करत आहात, म्हणजे तुमचा लोकांवरचा विश्वास आता हटलेला आहे, कार्यकर्त्यांवर विश्वास राहिला नाही आणि म्हणून तुम्ही पैशाचा वापर हा मतासाठी करत असाल तर हे योग्य नाही. ते मतं विकत घेतली जातील असंच दिसतंय ना. तुम्ही फंड बोलत असाल, निधी म्हणत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही सरकारी निधीवरनं नाहीतर स्वतःच्या व्यक्तिगत निधीतून मतं घेण्याचा प्रयत्न करत आहात. तर दादा राहुल गांधींच्या उदाहरणाचा दाखला देत आहेत. ते असं म्हणतात की राहुल गांधी सुद्धा असं म्हणाले, मी फक्त ग्रामीण भागातला शब्द वापरला की नाही कचा कचा तुम्ही बटणं दाबा, त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही. मी एका छोट्याखानी कार्यक्रमामध्ये ते वक्तव्य. एक चांगलं आहे की अजितदादा राहुल गांधींचे भाषण ऐकतात, पण कुठलं ते वक्तव्य आहे हे जर आम्हाला सांगितलं आम्ही त्याच्यावर बोलू. पुणे असेल त्याचबरोबर बारामती आणि शिरूर या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस सातत्यानं असं सांगतात की नाही महायुतीचेच उमेदवार विजयी होतील. काय नेमकं चित्र आपल्याला पाहायला मिळेल? जेवढं जास्त देवेंद्र फडणवीस साहेब प्रचार महायुतीचा करतील, बीजेपीचा करतील, मित्र पक्षाचा करतील, तेवढे मतं आमची वाढत जाणार आहे. त्यामुळे त्यांना विनंती करतो की जिथं आमचे उमेदवार आहेत तिथं भक्कमपणे तुम्ही प्रचाराला या. एक प्रचाराच्या सभेनंतर आमचे 10,000 मतं वाढतील. उद्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे कन्हेरीमध्ये. उद्या कोण कोण त्यासाठी उपस्थित असणार आहे आणि उद्या काही सभा होणार आहे? नाही, सभा नाही. जे लोक येतील, इथं सुद्धा कोणाला काय आड्या नाही दिल्या, काय नाही. आता लोक येतील तेवढं आपण आहे. आणि प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की इथं गर्दी करू नका. आपल्याला तो तालुका महत्वाचा आहे आणि त्या तालुक्यामध्ये ताकद लावून लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला करायचं. उद्या साहेब असतील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले जे काही महाविकास आघाडीचे नेते आहेत ते तिथं नक्कीच उपस्थित असतील दर्शन घेण्यासाठी आणि नारळ फोडण्यासाठी. शेवटचा प्रश्न, पवार साहेबांनी जे वक्तव्य केलेलं होतं की मूळचा पवार आणि बाहेरून आलेला पवार याच्यामध्ये फरक आहे, त्यावरती सुनेत्राबाईंनी भावूक झालेल्या होत्या, डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. दादा असं म्हणतात की आतापर्यंत घरामध्ये लक्ष्मी होती ती आताच नेमकी बाहेरचे कसे झाले? दादांना विशेष समजला नाही. भाजप बरोबर गेल्यामुळे कदाचित त्यांना त्या बाबतीत विचार करायला जमत नाही. पवार कुटुंबियांनी नेहमी पुरोगामी विचार मनामध्ये ठेवलेला आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार ठेवलेला आहे. 60 वर्ष पवारसाहेब प्रतिगामी विचाराच्या विरोधात तिथं लढत आहेत. अजितदादा स्वतः 30 वर्ष प्रतिगामी म्हणजे भाजपच्या विचाराच्या विरोधात लढत आहेत. आणि आता राजकीय दृष्टिकोनातून कुटुंब जर बघितलं, व्यक्तिगत नाही, राजकीय दृष्टिकोनातून कुटुंब बघितलं, जो विचार आम्ही सर्वांनी जपला त्याच विचाराच्या विरोधात अजितदादा गेलेत भाजपबरोबर. मग तसं राजकीय दृष्टिकोनातून कुटुंब म्हणून बघितलं ते तसे बाहेरचे झालेले आहेत आणि मग ते बाहेरचे उमेदवार. आणि इकडे जे आहेत ते विचाराला पक्के राहणारे सर्व पवार कुटुंबीय, कार्यकर्ते, पदाधिकारी, महाराष्ट्राची जनता ही खरे कुठेतरी विचाराचे वारसदार आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये विचारामधला हा फरक साहेबांनी सांगितला, पण ह्यांनी वेगळ्याच लेवलला तिथं नेलं. आणि ते देता द्रौपदीचं उदाहरण द्यायचं काय कारण होतं? म्हणजे तुम्ही महिलांचा अवमान तिथं करता. म्हणजे आता असं म्हणावं लागेल, दादा जेवढे भाषणं करतील तेवढा कदाचित तिथं त्यांच्या भाषणावरचा टोल कुठेतरी सुटत जाईल. कारण का ते स्वतः भाषण करत नाहीत, मुंबईवरनं येतं, दिल्लीवरनं भाषण दिलं जातं आणि दादा ते वाचतात. आणि वाचनाच्या नादामध्ये भाजप नेहमी प्रयत्न करते की कुठेतरी दादांची जी राजकीय ताकद आहे ती कमी झाली पाहिजे. महिला आयोगाने याच्यावरती कारवाई करावी असं सुद्धा आता सांगितलं जातं की द्रौपदीचं जे उदाहरण दादांनी दिलं त्याच्यावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष कारवाई करतील. कॉर्पोरेशनचं इलेक्शन डोक्यात ठेवून त्या आता प्रचारामध्ये गुंतलेल्या आहेत. तसंच त्यांना खडकवासल्याचं भावी आमदार बनायचं आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने तिथं काम करत आहेत. त्यामुळे ते तालुक्यापुरतं नाही तर वार्डापुरतं अडकलेले आहेत. राज्यातल्या महिलांचा विषय त्यांनी सोडून दिलेला आहे असं दिसतं. टीका करताना सुद्धा ते असं म्हणाले की आम्ही रोहित पवारांना सिरियसली घेत नाहीत. रोहित पवार नका घेऊ तुम्ही, अजिबात मला सिरियसली घेऊ नका. कारण का लोकच तुम्हाला सिरियसली घेत नाहीत, तुमच्या नेत्यांना सिरियसली घेत नाहीत. आणि सामान्य लोक ज्या नेत्यांना सिरियसली घेत नाही, लोकांना घेत नाही, त्यांनी मला सिरियसली घेण्याचं कारण काय? सामान्य गरीब व्यक्तीला जर मला सिरियसली घेतलं माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. आणि खरी शक्ती सामान्य लोकांमध्ये, नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही मला काय बोलायचं बोला, ते जे किती टीआरपी घ्यायचा घ्या, पण लोक हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचे. विजय निश्चित आहे 100%. अहो म्हणजे हे जे आकडे आता सर्व्हेमध्ये दाखवतात ते कसे, एक तर सर्व्हे आता येण्याचं कारण काय? खरं पूर्वी इलेक्शन कमिशन त्या बाबतीत निर्णय घेताना फार उशिराचा ते इलेक्शन झाल्यानंतरचं असायचं. मग आता ते घेत असतील तर त्याचा अर्थ भाजप कुठेतरी घाबरले. पण आमचे कमीत कमी 35 खासदार हे निवडून आलेले बघायला मिळतात. आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे जवळपास 35 खासदार निवडून येतील अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिल्याचं पाहिलं. म्हणजे कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.